गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स, मुंबई पुण्याहून गावाकडे जाताना दोनच गोष्टींची ओढ लागलेली असते. एक म्हणजे गावाकडची माणसं आणि दुसरं म्हणजे गावाकडचं जेवण. त्यात जर जेवण नॉनव्हेजचं असेल तर जिभेवरचा ताबा सुटलाच म्हणून समजा. परवा मुंबईला जाताना कडकडून भूक लागली होती. अस्सल मराठमोळं कोल्हापुरी नॉनव्हेज जेवण खाण्याची तलब गाडीतल्या सर्वांनाच झाली. त्यात आमचं लक्ष वेधलं ते सातारच्या खेड नाक्यावरील कोयना सोसायटीच्या शेजारी महेंद्र हॉटेलच्या अपोजिट साईडला असणाऱ्या हॉटेल इंगळे इन अँड पेडा हाऊसने. कोल्हापुरी नॉनव्हेजचा आम्ही आस्वाद घेतलाच, पण त्याचबरोबर हॉटेल इंगळे इनच्या वीरेंद्र इंगळे आणि धनंजय इंगळे सरांसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्याकडे नॉनव्हेजचा सेक्शन सुरू झालाय, खूप भारी वाटलं. धन्यवाद. तुमच्यासारख्या ग्राहकांच्या मागणी खातरच आम्ही नॉनव्हेजचं सेक्शन सुरू केलं आहे. तसं बघायला गेलं तर 1973 पासूनच आम्ही नॉनव्हेजचे जेवण सर्व करत आहोत. पूर्वी साताऱ्यातील आमच्या एस टी कॅन्टीनच्या दुसऱ्या मजल्यावर नॉनव्हेजचा सेक्शन सेपरेट होता. तिथे आपण नॉनव्हेज पदार्थ सर्व करायचो. इथं आपण जेव्हा हे हॉटेल सुरू केले तेव्हा सुरुवातीपासूनच अनेक जण नॉनव्हेज सुरू करा म्हणून आग्रह करत होते. त्यांच्या आग्रहाखातरच आपण नॉनव्हेजचं सेक्शन सुरू केलं आहे. नाईस. मग आपल्याकडे नॉनव्हेज स्टार्टर्समध्ये काय काय अवेलेबल आहे? आपल्याकडे चिकन, मटन आणि चायनीजचे सर्व स्टार्टर आहेत. तंदूर आणि कबाबच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. तंदूरचे सर्व पदार्थ अमूल बटरयुक्त असतात. चायनीज स्टार्टरमध्ये चिकन मंचुरियन फेमस आहे. तुम्ही सगळेजण मटन खात असाल तर इथला मटन सीख कबाब नक्की ट्राय करा. तुमच्या सर्वांमध्ये एक डिश सफिशियंट होईल. मग एक मटन सीख कबाबची ऑर्डर आमच्यासाठी घ्याच. सर, मेन कोर्सबद्दल काय सजेस्ट कराल? मग मेन कोर्समध्ये आपल्याकडे मटन मालवणी हंडी, मटन मसाला, मटन मुगलाई, मटन भुना अवेलेबल आहे. चिकनमध्ये सांगायचं झालं तर चिकन खरडा, चिकन कोरमा, चिकन कोल्हापुरी, चिकन मोगलाई, चिकन हैदराबादी, बटर चिकन, चिकन मालवणी हंडी. त्याचबरोबर आपल्याकडे कोल्हापुरी थाळी सिस्टीमसुद्धा आहे, ज्यामध्ये स्पेशल मटन थाळी, कोल्हापुरी चिकन थाळी, कोल्हापुरी मटन थाळी, चिकन तंदूर थाळी, अंडा थाळी आणि खिमा थाळी येते. वाव, मस्तच. आपल्याकडची कोल्हापुरी थाळी ही कोल्हापुरी पद्धतीने बनवली जाते. आपल्या थाळीत खास कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा पण आपण देतो. त्याची बनवण्याची पद्धत ही ओल्या वाटणात असल्याने त्याची चवसुद्धा उत्तम लागते. आपल्याकडे बिर्याणीमध्ये मटन दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी आणि अंडा दम बिर्याणीही उपलब्ध आहे. मस्तच. सर, आपला इथला ॲम्बियन्सही खूप मस्त आहे. थँक्यू. आपले हे हॉटेल हायवेलगत असल्याने आपल्याकडे येणारा ग्राहक वर्ग हा प्रवास करून येणार असतो. त्यांच्या प्रवासाचा शीण जावा, त्यांना फ्रेश वाटावं आणि 4 घास जास्त जावेत म्हणून आपण हे ओपन स्पेस गार्डन सिटिंग अरेंजमेंट केली आहे. ग्रेट. स्वच्छतेच्या बाबतीतही आम्ही प्रामुख्याने लक्ष देतो. इथे बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ आम्ही टेस्ट करतो, जेणेकरून ग्राहकांना बेस्ट क्वालिटी फूड सर्व होईल. व्हेज नॉनव्हेज जेवण जरी आपण सर्व करत असलो तरी दोन्हीचा मिलाप आपल्या येथे होत नाही. व्हेजसाठी वेगळी भांडी वापरून त्यात जेवण बनते. व्हेजमध्ये पण आपल्याकडे पनीर टिक्का मसाला, काजू पनीर मसाला, व्हेज कोल्हापुरी, व्हेज बुना, शेवभाजी, अख्खा मसूर अशा एक से बढ़कर एक डिश अवेलेबल आहेत. वा, म्हणजे व्हेजचा मेनूही मस्त आहे की. घ्या, बोलता बोलता तुमचा मटन सीख कबाब पण आला. एन्जॉय करा. वाव, वास तर एकदम मस्त येतोय, म्हणजे चव लाजवाब असणार. सर, नेक्स्ट टाइम येताना घरच्यांना घेऊन येते. टेबल बुकिंगसाठी मला तुमचा नंबर मिळेल का? हो, घ्या ना. 9922 14 9922 9922 14 9922. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही जिभेवर रेंगाळणारी अस्सल कोल्हापुरी नॉनव्हेज पदार्थांची चव चाखायची असेल तर आजच सातारच्या खेड नाक्यावरील कोयना सोसायटीच्या शेजारी हॉटेल महेंद्रच्या अपोजिट साईडला असणाऱ्या हॉटेल इंगळे इन अँड पेडा हाऊसला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशी स्वादिष्ट माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.